एकदम कॅफे स्टाईल क्रिस्पी कॉर्न घरी बनवायचे असेल तर त्यासाठी कॉर्न आधी बॉईल करून घ्यावं लागतं। कॉर्न बॉईल करून झाल्यानंतर त्यातलं पाणी चांगलं काढून घ्यायचं आणि त्याला एक कोटिंग करून घ्यायची। कोटिंग करण्यासाठी 1 टीस्पून इतका कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून इतका मैदा टाकून घ्यायचा, थोडासा ब्लॅक पेपर पावडर आणि चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं। हे सर्व छान कॉर्नला आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आणि अजून डबल कोटिंगसाठी एक्स्ट्रा क्रिस्पी हवं तर अजून एकदा 1 टीस्पून इतकं कॉर्नफ्लोअर ऍड केलं मी आणि छान याला अजून एकदा कोट करून घेतलं। कोटिंग करून झाल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला छान तेल तापवून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरच याला क्रिस्पी होतपर्यंत कॉर्न छान फ्राय करून घ्यायचं। कॉर्न तेलामध्ये फुटू शकतात फ्राय करताना, तसं झाकण ठेवून नक्की करा। एका पॅनमध्ये आपल्याला छान तेल टाकून घ्यायचं, सोबतच बारीक चिरलेला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची 2 ते 3 हे पण छान टॉस करून घ्यायचं। मीडियम साईजचा कांदाही टाकला यामध्ये बारीक चॉप केलेला, हे पण टॉस करून घ्यायचं। सोबत जे कॉर्न आपण फ्राय केले होते ते ऍड करून घ्यायचे, त्याला एकदा टॉस करून घ्यायचं। हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे जेणेकरून हे मस्त क्रिस्पी राहणार। ड्राय मसाल्यामध्ये इथे चाट मसाला, ब्लॅक पेपर, छान चिली पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पेरी पेरी मसाला टाकला, हे पण छान मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं। फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि मस्त लेमन स्क्वीज करायचं आणि मस्त क्रिस्पी कॉर्न आपलं चाट मस्त रेडी आहे। बनवायला इतकं इझी आहे पण खायला तितकंच टेस्टी बनते। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।